नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत शाकंभरी पौर्णिमा जी काल झाली त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ आणि हंसगीतेत आपण आधीची रिव्हिजन करून थोडं पुढे सरकूया. पुढच्या वेळेला किंवा त्याच्या पुढच्या वेळेला हंसगीता संपेल, पण ते फास्ट जाण्यापेक्षा आपण स्लो गेलं तर सगळ्यांना ते उपयोगाला पडतं आणि नवीन लोकांना पण ते सोयीचं होतं. शाकंभरी पौर्णिमा, देवी भागवत पुराणामध्ये ही कथा दिलेली आहे की दुर्गम राक्षस होता. त्यांनी बराच दुष्काळ पाडला पृथ्वीवरती आणि वेद पण पळवून दिले. सगळ्या ब्राह्मणांचे प्रॉब्लेम झाले. पण ते महादेवीकडे गेले, आदिशक्तीकडे, आणि तिला सांगितलं की काहीतरी कर, दुष्काळ संपव. व ती शाकंभरीचं रूप घेऊन पृथ्वीवर आली आणि तिने दुष्काळ संपवला. स्वतः शाकंभरी वेगवेगळ्या शाखा, व्हेजिटेशन देऊन सगळं वनस्पतीजन्य खाद्यपदार्थ पुरवले सगळ्यांना आणि दुर्गम राक्षसाचा वध केला. तो या दिवशी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी. तर शाकंभरी नवरात्री उत्सव फेमस आहे. इथे देवीच्या देवळात पण चालू होतं मायामध्ये पौर्णिमेपर्यंत. आणि सहारणपूरला याचं मोठं मंदिर आहे शाकंभरी देवीचं. तिकडे नवरात्रीत आणि दिवाळीत मोठे लाखो लोक तिकडे भक्त जमतात. शक्तीपीठ म्हणून म्हणतात ते पौष पौर्णिमेला. तर पौषातली ही पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा. तर आता येऊया आपण हंसगीतेमध्ये. हंसगीतेत आपण गेल्या वेळेला बघितलं होतं की ब्रह्माचे 4 मानसपुत्र, त्या 4 मानसपुत्रांची जी नावं होती सनंदन, सनत कुमार, सनातन. तर या 4 मानसपुत्रांपैकी जो सानक किंवा सनक जो होता तो मेन होता, हेड, आणि बाकी त्याचे भाऊ होते ते मानसपुत्र होते ब्रह्माचे. त्यांनी ब्रह्माला विचारलं की योगाची अंतिम गती काय आहे, योग कुठे जातो, त्याचा काय उद्देश काय आहे. तर त्याचं उत्तर देण्यासाठी ब्रह्माजी फार बिझी होते आणि ते बिझी असल्यामुळे त्यांनी विष्णूचं नामस्मरण केलं, श्रीकृष्णाचं. आणि श्रीकृष्ण हंसाच्या रूपात तिकडे गेले आणि त्यांनी त्यांना उत्तर दिलं. तर ते जेव्हा पोचतात हंसाच्या रूपात तेव्हा हे सगळे नमस्कार करतात आणि सनक आणि सगळे विचारतात की तुम्ही कोण आहात. आणि तेव्हा त्यांनी प्रश्न विचारलेला असतो ब्रह्माजीला एक, तोच प्रश्न यांना फॉरवर्ड करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की तुम्ही तो ऐकलेला आहे तर त्याचं उत्तर द्या. तर तो प्रश्न कुठला आणि त्याचं उत्तर काय हे आपण फक्त आज बघणार आहोत. तर गेल्या वेळची रिव्हिजन घेऊ आणि हे घेऊ म्हणजे जरा तुम्हाला लिंक लागेल. तर पहिले सनकानी, जो ब्रह्माजीचा मुलगा होता, ज्यांना श्रीकृष्णाने हंसाच्या रूपात सगळं शिकवलं, त्यांनी काय शिकवलं ते पहिल्या 14-15 श्लोकात आपण रिव्हिजन केलेली होती. तर सत्व, रजस, तम हे 3 जे गुण आहेत हे बुद्धीचे, मनाचे आहेत, ना की तुमच्या खऱ्या ओळखीचे. खरी ओळख काय आहे ते आपण मगाशी योगनिद्रेत बघत होतो. मी कोण आहे आणि कोण नाही आहे. तर हे मायारूपी जे आहे ते सगळं सत्व, रज, तम गुणांनी, त्याला गुणमयी माया असं म्हणतात, त्रिगुणांनी भरलेली. तर त्रिगुण कुठले? सत्व, रज, तम. सत्व जो आहे तो भगवत भक्तीकडे नेतो. रजोगुण पुनरावृत्ती, परत परत जीवन मरणाच्या संसारात तुम्हाला अडकवून ठेवतो. आणि तमोगुण तुम्हाला खालच्या योनीमध्ये ढकलतो, अधम योनीमध्ये, कीटक, पशु, पक्षी, पाषाण ह्याच्यामध्ये. तर हे 3 गुण जे आहेत त्याच्यात रज आणि तम गुण तुम्हाला खालती खेचत असतात, सत्वगुण वरती. तर हा जो बेसिक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर सत्वगुण कसे वाढवायचे, म्हणजे सत्वगुणांनी तुम्हाला मुक्तिधामाच्या मार्गाला जाता येतं. मग शेवटी सत्वगुणही सोडून द्यायचं, जी आपण गोष्ट गेल्या वेळेला बघितली होती. जेव्हा एक हे चाललेला असतो वाटसरू, तेव्हा जंगलात त्याला पकडतात 3 डाकू आणि एक बांधून ठेवतात. दुसरा म्हणतात त्याला ठारच मारू आणि तिसरा म्हणतो नको, ठार नको मारायला, बांधून ठेवलं तरी भरपूर आहे. आणि बाहेर निघताना तो एक डाकू म्हणतो माझं काहीतरी राहिलं, तुम्ही पुढच्या गावाला पोचा, मी येतो त्या जंगलातून. आणि तो परत येतो आणि त्याला सोडवतो सगळ्या पाशातून आणि परत गावाच्या जंगलाच्या वेशीपर्यंत येतो आणि सांगतो तुझं घर तिथे आहे. तर तो म्हणतो की तुम्ही एवढं मला सोडवलं, जीव वाचवला, तुम्ही घरी चला. तो म्हणतो नाही, मी घरी नाही येऊ शकत, काही झालं तरी मी डाकूच आहे, मला माझ्या वाटेनेच जायचंय. तर ही रामकृष्ण परमहंसाने सांगितलेली गोष्ट. तमस गुण जो आहे तो डाकू ठार मारायला निघालेला असतो अविचाराने. रजोगुण
बांधून ठेवतो संसार पाशात, आपल्याला ह्याच्यातून काही बाहेर पडता येत नाही. सत्वगुण संसार पाशातून सोडवतो, तो आपल्याला मुक्तीचं धाम दाखवतो, पण स्वतः मुक्तिधामापर्यंत येत नाही. तिथे आपल्याला श्रद्धेने आणि वैराग्यानेच वाटचाल करायची असते. त्याच्यासाठी सतत अभ्यास करणं गरजेचं असतं. अभ्यास वैराग्याम तन निरोधः, तेव्हाच तुम्ही तिथे पोचू शकता. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते, कसं श्रीकृष्ण सांगतात. तर हा सत्वगुण तुम्हाला शेवटच्या वाटेपर्यंत नेतो. पुढे वाटचाल तुम्हालाच करायची आहे. तर याच्यात हंसगीतेमध्ये जे सनकाला श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, त्याच्यात ते म्हणतात की सत्वगुण कसे वाढवायचे तुमच्या अंगात. सत्वगुण वाढल्यामुळे तुमचा धर्म वाढेल आणि रजतमगुण नाहीसे होतील. सत्वगुण वाढल्यामुळे रजो आणि तमगुण नाहीसे होतील. रजो आणि तमगुणाचा काटा जर पायात घुसला असेल तर सत्वगुणाच्या काट्याने तो काटा काढा आणि दोन्ही काटे टाकून द्या. तर हा जो सत्वगुण वाढवण्यासाठी 10 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आगम आप प्रजा देश काल कर्मच जन्मच ध्यानम मंत्र अत संस्कारो दशयेते गुण हेतव. तुमच्यातले सत्वगुण वाढीसाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 10 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, तुम्ही काय वाचताय, आजकाल मोबाईलमुळे काय बघताय. जे तुम्ही वाचताय, जे तुम्ही बघताय, ते जर तुम्हाला तुमच्या खऱ्या ओळखीपर्यंत नेत असेल तर तुमचं सत्वगुण वाढेल. मग तुम्ही अथर्वशीर्ष वाचा, भगवद्गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, दासबोध वाचा किंवा साक्षात्कारी पुरुषांनी लिहिलेली कुठलीही गोष्ट वाचा. सगळे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, पूरक आहेत, कोणीच एकमेकांना तोडत नाही. तर ते वाचल्यामुळे तुम्ही तिथे पोचाल. आप म्हणजे काय खाल प्याल, सात्विक आहार, राजसिक आहार, तामसिक आहार. जो खाल्ल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल, गुंगी सुस्ती येणार नाही, चिडचिडेपणा वाढणार नाही. थोडक्यात झणझणीत, रसरशीत, चमचमीत, अति गोड अशा गोष्टी टाळा, शिळ्या गोष्टी टाळा. जे सात्विक आहार आहे, फ्रेश बनवलेलं, अर्ध सॅलड अर्ध ताजं शिजवलेलं, ज्यांनी तुमचं पोट गरजे इतकंच भरेल. त्याच्यात एक संस्कृतमध्ये श्लोक पण आहे भगवद्गीतेत, जास्तच भरलं तर ते पाप झालं, जेवढं गरजेचं आहे तेवढंच पोट भरा, तर तो सात्विक आहार होतो. राजसिक म्हणजे सुखासीन आहार, नंतर त्याचे रोग येणारच आहेत. गोड खाल्लं साखर वाढणार, तेलकट तुपकट मिठाचे पदार्थ खाल्ले तर बीपी वाढणार, कोलेस्ट्रॉल वाढणार. तामसिक आहार म्हणजे चिडचिडेपणा, नॉन व्हेजिटेरियन फूड जास्त खाल्लं गेलं, जास्त चायनीज किंवा तिखट गोष्टी खाल्ल्या गेल्या किंवा शिळ्या गोष्टी खाल्ल्या गेल्या तर तामसिक प्रवृत्ती जास्त वाढतात. मग प्रजा, तुमच्या संपर्कात कोण आहे, तुमचे मित्र कोण आहेत मला सांगा, मी सांगतो तुम्ही कोण आहात. त्यामुळे आपली संगत किती चांगली ठेवावी याबद्दल शंकराचार्यांपासून रामदास स्वामीपर्यंत सगळ्यांनी सांगितलेले. तुमची संगती चांगली ठेवा. आपलं बाळ जेव्हा शाळेत शिकत असतं तेव्हा त्याचे मित्रमैत्रिणी कोण आहेत हे आपण लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं. ते याच कारणासाठी, कारण का जशी संगत आहे तसं बाळ वागणार. त्यामुळे संगती निवडण्यासाठी प्राधान्य द्या, जोपर्यंत बाळाला समज आलेली नाही तोपर्यंत. संगतीनंतर आहे प्रजा, नंतर आहे देश. तुम्ही कुठे आहात, आता आपण देवळात आहोत, लायब्ररीत आहोत, अभ्यास कक्षात आहोत का, तुम्ही बारमध्ये आहात, दारूच्या अड्ड्यावर आहात का, जिथे अनर्थ घडतोय अशा ठिकाणी तुम्ही आहात. काल सकाळी साधारण 3-3:30 वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत सात्विक काळ समजला जातो. त्याच्यात खूप चांगल्या गोष्टी होतात. सात्विक गोष्टी सत्वगुण वाढायला मदत होतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राजसिक आणि सूर्यास्तानंतर तामसिक. त्यामुळे रात्रीचं जागरण वगैरे जे आहे किंवा टीव्ही बघण्याच्या नादात तुम्ही जो संध्याकाळचा वेळ जास्त घालवता त्याच्याऐवजी लवकर झोपा, लवकर उठा. सात्विक काळात ऑटोमॅटिक तुमचे सत्वगुण वाढायला सुरुवात होईल. काल कर्म, तुम्ही काय काम करताय, जे निस्पृहपणे फळाची इच्छा न करता परमेश्वराच्या ठिकाणी अधिष्ठान ठेवून मी केलं या भावनेने न करता जे कराल ते सात्विक कर्म. 4च गोष्टी आहेत. एक, निस्पृहपणे कुठलीही इच्छा न करता. बरं, इच्छा केली तरी ते फळ तुम्ही त्यागून दिलं किंवा कर्मफल त्याग केलात. एक तर इच्छा ठेवली नाही, फळ मिळालं तर ते देऊन टाकलं. आणि तिसरं, मी केलं या भावनेने करू नका. आणि चौथं, परमेश्वराच्या ठिकाणी निष्ठा ठेवून जे कर्म कराल ते सात्विक कर्म झालं. लेन देन, मी हे केलं तू काय देणार असं म्हटलं
तर सर्कशीतलं माकड तुमच्याशिवाय वेगळं नाही, कारण का फक्त केळं मिळालं तरच ते उडी मारणार, मग ते माकडच शेवटी राहतं, त्याच्यात प्रगती काही होऊ शकत नाही. आणि तामसिक म्हणजे स्वतःलाही त्रास द्या आणि दुसऱ्यालाही त्रास द्या, त्या कर्माने तुमची निश्चित अधोगती राहिल्याशिवाय राहणार नाही. जन्म म्हणजे द्विज, जेव्हा तुम्हाला इनिशिएशन किंवा दीक्षा मिळते किंवा या जन्मीची जी कर्म आहेत त्याची गोळाबेरीज जर चांगली असेल तर पुढच्या वेळेला सात्विक गोष्टी, जसं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी अजून पुण्य कमवून ठेवलेलं होतं, त्यामुळे त्यांचा तिथे जन्म झाला. शंकराचार्यांचा अशा ठिकाणी झाला की जिथे ऑलरेडी पुण्यकर्म जमवलेलं होतं, त्यामुळे या जन्मीचं जे आहे त्यावरून पतंजली म्हणतात जाती आयु भोगा, पुढच्या जन्मी कुठे जन्माला येणार, कुठल्या जातीत येणार, म्हणजे पुरुष जातीत येणार का दुसऱ्या कुठल्या प्राण्याच्या, आयु किती वर्ष जगणार आणि काय तुम्हाला भोग असणार, हे सगळं गणित ठरतं. तुम्ही या ह्याच्यात काय करताय, जोपर्यंत तुम्ही द्वैतात अडकलेले आहात तोपर्यंत. अजून तुम्ही द्वैतात आहात, सत्वगुण आता वाढवताय आणि नंतर बाहेर कसं पडायचं आपण बघतोय, म्हणून पहिले ते बेसिक पासून सुरुवात करताय. ध्यानम मंत्र आता संस्कारो, तुम्ही ध्यान कशासाठी करताय, देवाचं ध्यान जे करतो किंवा आपण सुरुवातीला आणि शेवटी जी प्रार्थना म्हणतो ती काही मिळवण्यासाठी नाहीये, तर स्वतःला प्रार्थनामय बनवण्यासाठी. तुम्ही प्रार्थनामय बनलात तर तुमची एक खोटी आयडेंटिटी गळून पडली आणि तुम्ही रिसेप्टिव्ह झालात, ग्रेस ऑफ गॉड फॉल्स ऑन यू. रामकृष्ण म्हणतात परमेश्वराची कृपा ही अखंड वाहणाऱ्या वाऱ्यासारखी आहे, आपल्या अहंकाराचा शीड त्याला बंद करून ठेवतंय, त्यामुळे ती आपल्या घुसत नाही. अहंकार काढून ठेवा म्हणजे आपलं शीड उघडेल आणि परमेश्वराची कृपा आपल्या शिडात जाईल. तर ध्यान जे आहे ते आपण का करतोय, तर स्वतःच्या खऱ्या ओळखी जवळ पोचण्यासाठी करतोय, ना की रामदास स्वामी म्हणतात देव देव मला काहीतरी देव, तू काहीतरी दे म्हणजे मी तुझं ध्यान करतो, मी पूजा करतो म्हणजे मला हे काहीतरी मिळू दे, ह्याच्यासाठी नको, किंवा ह्याचं जळू दे त्याचं जळू दे ह्याच्यासाठी पण ध्यान करू नका. आणि मंत्र देखील स्वतःच्या खऱ्या ओळखीसाठी पोचा. भगवद्गीतेतले संस्कृत भाषेतले जे देवभाषा म्हटली जाते, या प्रत्येक मंत्राचा मीटर, जे अनुष्टुप छंद किंवा इतर वेगवेगळे छंद आहेत, त्या छंदात जेव्हा ते गुंफून तुम्ही म्हणता तेव्हा ज्या व्हायब्रेशन्स तयार होतात, आज आपला ओंकार आणि प्रणवक्रिया राहिली जे आपण पुढच्या वेळेला घेऊ, त्या व्हायब्रेशन जशा डेव्हलप होतात तेव्हा तुम्हाला लक्षात येईल त्या व्हायब्रेशननी तुमच्यातले सत्वगुण वाढायला मदत होते. ध्यानम मंत्र आता संस्कार हो, गर्भधारणेपासून अग्निसंस्कारापर्यंत जे 16 संस्कार आहेत ते सत्वगुण वाढायला मदत होते. चुकीचे संस्कार, चोर डाकू लोकांचे, ते चुकीच्या मार्गाने घेऊन जातात. मग ह्याच्यानंतर आपण बघितलं होतं सात्विक कर्म कशाला म्हणतात, जे हुशार लोक ज्याची स्तुती करतात ते सात्विक कर्म, ज्याची निंदा करतात ते तामसिक कर्म, आणि ज्याची उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष करतात ते राजसिक कर्म झालं. आता 2 बांबू एकमेकांवर घासले गेले जंगलामध्ये, बांबूच्या बनामध्ये, तर अग्नी तयार झाला आणि अग्नी तयार झाल्यावर ते सगळं जंगल त्यांनी जाळून टाकलं आणि ज्या बांबूनी जाळ उत्पन्न झाला ते बांबू पण निघून गेले. तसं सत्व रजस तम या गुणांच्या खेळात जेव्हा तुम्ही सत्वगुण वाढवायला लागता तेव्हा घर्षण सुरू होतं, आणि जेव्हा आत्मज्ञानाची आग लागते तेव्हा पूर्णपणे सत्व रज तम तिन्ही गुण त्याच्यातून जळून नाहीसे होतात. त्यामुळे सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती. ह्याच्यात रामदास स्वामी अजून पुढे सांगतात की सत्वगुण जेव्हा असतो आणि तमोगुण आणि रजोगुण, तर कसं काय होतं, तर तमोगुण म्हणजे अज्ञान, तत्वी गुंतला तमोगुण, तमोगुणात तत्वी गुंतला म्हणजे या भूतलातल्या सगळ्या गोष्टीत गुंतलाय, बद्ध झालेला आहे. जेव्हा तुम्हाला सत्वगुण वाढायला सुरुवात होतो, विवेके पाहता तत्वी सुटला, विवेक जेव्हा डिस्क्रिमिनेशन तुम्हाला कळतं, हे नित्य आहे हे अनित्य आहे, तुमची खरी ओळख तुम्हाला कळाली. याच्यात खूप छान त्यांनी श्लोक घेतलेला आहे रामदास स्वामींनी. तत्वी गुंतला म्हणे कोहम, कोहम म्हणजे मी कोण आहे, मी हाच आहे, हे जगण्यासाठी मी आलेलो आहे पृथ्वीवर, जो गुंतलेला आहे तो म्हणतो. विवेके पाहता म्हणे सोहम, ज्याला विवेक झालेला आहे, ज्याला कळलेलं आहे माझी खरी ओळख काय आहे, तो म्हणतो सोहम सोहम, शिवोहम शिवोहम, मीच तो आहे, तोच मी आहे. परंतु जेव्हा विज्ञान झालं
साक्षात्कार झाला, आत्मसाक्षात्कार झाला, तेव्हा विज्ञाते अहम सोहम मावळली. तेव्हा अहम भावना आणि सोहम भावना हे मावळून गेली, काहीच उरलं नाही. कारण का तिथे एकच आहे, दुसरं काही नाहीच आहे. मी तो आहे किंवा तो मी आहे असे दोन नाहीच आहेत, सगळं एकच आहे, जे आपण आज शेवटी बघणार आहोत. तर त्याप्रमाणे हे बांबूच्या प्रमाणे होतं. मग उद्धव विचारतात की जर आपल्याला माहिती आहे सगळ्या या विषय सुखामागे मनुष्य धावतोय आणि शेवटी दुःखच ठेवलेलं आहे, कुत्र डुक्कर आणि शेळीसारखं. कुत्र गाढव शेळीसारखं. कुत्र कसं किती लाथा मारा तरी खाणं दिलं तर लाळ जिबल्या साठत येतं. गाढविणींनी गाढवाला किती लाथा मारल्या, नाकाड फोडलं तरी गाढव वास काढत मागेच जातं. आणि शेळीचं पुढे खाटी खाण्यात कापणार आहे तरी खायला दिलं तर शेळी अगदी तोंड सोडून नुसतं चरत बसते. कसं काय आपल्याला खायचंय आणि खूप जगायचंय. म्हणजे पुढे मृत्यू दिसत असताना शेळी खात बसते, गाढवीण नाकाड फोडत असताना पण गाढव मागे लागतो, आणि लाथा मारत असताना अन्नाच्या वासनेने कुत्र मागे जातो. तशी मनुष्याची अवस्था का होते असं उद्धव विचारतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात. हंसगीतेचा प्रिफेस होता आपला पहिला पाठ आणि नंतरच्या पाठमध्ये आपण सुरू केलं. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याला की अहम इति अन्यथा बुद्धी प्रमत्तस्य यथारुधी. मी कोणतरी वेगळा आहे. अहंकार जेव्हा निर्माण होतो, कुठून निर्माण होतो? तमोगुणातून. प्रमत्तस्य प्रमाद, आलस्य प्रमाद हे तमोगुणाचे विशेष आहे. तर तमोगुणातून काय तयार झाला? अहंकार. मी कोणतरी वेगळा आहे. आणि तत्वमसी शिवोहम शिवोहम, ह्याच्यात मी वेगळा नाहीच आहे, सगळं मीच आहे, मीच सगळं आहे. ह्याच्यातून वेगळी बुद्धी तयार झाली, मी कोणतरी वेगळा. ह्याच्यात तमोगुण आला आणि तमोगुणातून मी पण जेव्हा येतं तेव्हा मन वैकारिक होऊन जातं. तर तो वैकारिकम मन, जे लहान बाळाचं निष्पाप मन असतं. मुलं ही देवाघरची फुलं. जसं विवेकानंदांनी उदाहरण दिलंय, एक लहान तानं बाळ आहे 2 वर्षाचं, त्याच्या बाजूला तुम्ही सोन्याने भरलेली, सोन्याच्या मोहरा भरलेली एक पिशवी ठेवली आणि तिथे चोर आला आणि त्यांनी ती पिशवी घेतली आणि त्या बाळाकडे जर हसून बघितलं तर बाळ त्याच्याकडे हसूनच बघतं आणि त्याच्यात कुठलेही विकार तयार झालेले नाहीये. कुठलेही विकार झालेले नसताना त्याच्यात अहम भावना आलेली नाहीये. म्हणून आपल्याला अशा अविकारी निष्पाप बाळांबरोबर बरं वाटतं. लहानपण देगा देवा असं जे म्हणतात की तेव्हा आपलं मन निष्पाप होतं, अविकारी होतं. ते परत आपण तिकडे जाऊया अशी आपल्याला इच्छा होते. जे गेट टुगेदर होतात 20 वर्षांनी 25 वर्षांनी, जेव्हा आपली काहीच ओळख नव्हती, विकारी मन बनलेलं नव्हतं, माझं काय तुझं काय, तेव्हा जी आपली खरी ओळख आहे तिथे आपल्याला परत जायची इच्छा होते. म्हणून आपण सगळे जमतो आणि तेव्हा आपण काही नसताना कसे होतो या आठवणी जाग्या करतो. तर त्याप्रमाणे मन वैकारिक होतं रजोगुणामुळे. अहम इति अन्यथा बुद्धी ततो वैकारिकम मन उत्सर्पती रजोगोरम. या अहम बुद्धीमुळे, मीपणाच्या भावनेमुळे रजोगुण प्रभावित होतो आणि या रजोगुणामुळे मन संकल्प विकल्पाचे खेळ करायला लागतं. मी हे करू का ते करू, मी असं करू का तसं करू. हे संकल्प विकल्प सुरू झाले, मनात इच्छा निर्माण झाल्या, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मनात इच्छा निर्माण होते, ती भ्रमित कशी करते? ही इच्छा माझी पूर्ण झाली की मला शाश्वत शांतता आणि आनंद आणि समाधान मिळेल असं त्यावेळेला आपल्याला वाटतं. ती इच्छा पूर्ण होताच क्षणी किंवा काही क्षणिक समाधानानंतर परत दुसरी इच्छा निर्माण होते आणि हा खेळ चालूच राहतो. इच्छा ही न संपणारी आहे, गरजा केवळ पूर्ण होणाऱ्या आहेत. तर मग या रजो तमो गुणाच्या ह्याच्यात तुम्ही आहारी गेलेला आहात. मग याच्यातून बाहेर कसं यायचं? तर रजस तमोज्ञान यद्यपि तुम्ही विद्वान आहात, हुशार आहात, तुम्हाला माहिती आहे रजोगुण तमोगुण वाईट आहे, मग ह्याच्यातून तुमचं मन बिघडू नये म्हणून काय करायचं? तर तंद्रीत न जाता एकाग्रपणे लक्षपूर्वकपणे तुम्ही माझ्यावर, तुमच्या खऱ्या ओळखीवर तुमचं लक्ष केंद्रित करा. तुमची खरी ओळख काय आहे आणि या सगळ्या अनित्य गोष्टी आहेत त्या शाश्वत नाहीयेत ही दृष्टी ठेवा. याला दोष दृष्टी म्हणतात. जे काही दिसतंय ते सगळं अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे, त्याच्यात विशेष आनंद कायमचा टिकलेला नाहीये. हे लक्षात ठेवलं तर दोष दृष्टी तुमच्यात जागी झाली आणि मग तुम्ही त्याच्याशी अटॅच होत नाही. मग तुम्ही अशा प्रकारे अप्रमत्त
म्हणजे प्रमाद नाही, तमोगुण काढून टाकलेला आहे आणि माझ्यावर मन तुम्ही आकृष्य केलेलं आहे, माझ्यावर तुम्ही केंद्रित केलेलं आहे तुमच्या खऱ्या ओळखीवर. आणि अशा प्रकारे न थकता उत्साहीप्रमाणे तुम्ही रोज मेहनत घेत राहिलात तर श्वासावर कंट्रोल येऊन, आसनांवर कंट्रोल येऊन जे आपण करत होतो, हळूहळू तुम्ही माझ्या खऱ्या ओळखीपर्यंत पोचाल. आता हे शेवटचा श्लोक होता गेल्या वेळचा. एतावान योग अधिष्ठो मच्छिष्यै सनकादिवी. तर माझा शिष्य जो सनक होता, ब्रह्माचा मानस पुत्र, त्यांनी हा सगळा योग सगळ्यांना सांगितला. मग उद्धव विचारतात की तुम्ही हा जर योग त्यांना सांगितला तर तेव्हा तुम्ही कोण होता? मग तेव्हा ते सांगतात ब्रह्माचे 4 मानसपुत्र होते. त्यांना प्रश्न पडला की योगाची एकांतिकीन गतीन कुठली? ते मी तुम्हाला गेल्या वेळेला कठोपनिषदातलं एक सूत्र सांगितलं होतं की जिथे मन, बुद्धी, अहंकार सगळं स्थिर झालेलं आहे, सगळ्या इंद्रियांना शांतता लाभलेली आहे आणि तुमचं सगळं काही चित्त हे तुमच्या खऱ्या ओळखीत स्थिर झालेलं आहे, ही योगाची अंतिम गती म्हणजे निर्विकल्प समाधी, निर्बीज समाधी, ही योगाची अंतिम गती. मग सनकादय प्रश्न विचारतात ब्रह्माजींना की गुणेशु, हा प्रश्न जो आहे हा ते ब्रह्माजींना विचारतायत. तेव्हा हा प्रश्न श्रीकृष्णाला म्हणजे हंसाला विचारलेला आहे, त्यांनी अध्यारोप घेतलेला आहे. तर हा प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढं झालं की आजचं संपलं. तर हा प्रश्न काय आहे? गुणेशु आविशते चेतो. जे बघायचे विषय सुखाचे जे ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे आपण श्रीखंड, आईस्क्रीम बघूया किंवा टीव्ही, मोबाईल बघूया, जे जे आपल्याला बघून आनंद होतो किंवा खाऊन आनंद होतो किंवा गाणी ऐकून आनंद होतो, हे जे पंच ज्ञानेंद्रियांचे जे ऑब्जेक्ट्स आहेत, सेन्स ऑब्जेक्ट्स, त्याला गुण असं म्हटलेलं आहे. आणि मन, तर गुण हे मनामध्ये जातं आणि मन हे गुणामध्ये आहे, असं त्या सनकाचा ऑब्झर्वेशन आहे. लहान बाळाचं ऑब्झर्वेशन किती ग्रेट, कारण ते वेद वगैरे सगळा अभ्यास केलेले आहेत म्हणून त्यांना विप्र असं म्हटलं जातं, जे पुढे श्रीकृष्ण त्यांना विप्रा म्हणून उद्भवतो. तर गोष्ट अशी की तुम्ही एखादी गोष्ट जर बघितली तर ती गोष्ट वासना निर्माण करते तुमच्या मनात ती गोष्ट घेण्यासाठी. उदाहरणार्थ तुम्ही आम्रखंड बघितलं तर तुमच्या मनात इच्छा होते की आता मी हे जरा थोडं तरी टेस्ट करून बघतो, किंवा अगदीच डाएट नाहीये तर सगळंच खाऊन टाकतो किंवा थोडं खातो किंवा उद्या खातो. काहीतरी तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली. ही वासना कुठून निर्माण झाली? त्या श्रीखंडाला, आम्रखंडाला बघून, आईस्क्रीमला बघून, किंवा मोबाईल बघितला तर मी काहीतरी मेसेज बघतो, कोणाचा काय रिप्लाय आलाय काय नाही पहिले बघतो. ही इच्छा कुठून झाली? त्या मोबाईलमुळे. ती वस्तूच नसती, श्रीखंडच नसतं, आम्रखंडच डोळ्यासमोर नाहीये, मोबाईलच डोळ्यासमोर नाहीये. तर तुम्ही विचारातून आधी जेव्हा श्रीखंडाचा अनुभव घेतलाय आणि आज मला पावसाळी हवाय, मला भजी खायची इच्छा होती, तर पूर्वी कधीच भजी खाल्ली नसतील तर ही इच्छा होणार नाही. तर या पूर्वीच्या विषय सुखामुळे तुमच्या मनात इच्छा, वासना निर्माण होतात आणि त्या मनात घुसतात. आता मनामध्ये देखील त्या वस्तूंविषयी आकर्षण आहे, तर मनात विचार होतो की मला हे पाहायचंय, मला हे बघायचंय, मला हे खायचंय, आता मला काय काम नाही, मी जर आता हे करतो. या इच्छा कुठून झाल्या? मनातून, पूर्वी घेतलेल्या अनुभवावरून. अशा तऱ्हेने हे विषय सुखाच्या गोष्टी आणि विषय सुख घेणारं मन, त्याला मटेरियलिस्टिक माइंड आणि मटेरियलिस्टिक गोष्टी दोघांशी एकमेकांशी संलग्न जुडलेले आहेत. दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तर हे लक्षात आल्यावर सनक विचारतो की या दोघांना वेगळं कसं करायचं? मनाला या विषयांच्या जोखडातून, गुलामीतून सोडवायचं कसं? आता हा प्रश्न विचारायच्या आधी ते नेमकं काय विचारतात की हंस आलाय समोर, बाबा तू कोण आहे? तर पहिले श्रीकृष्ण मी कोण आहे, तू कोण आहे याचं उत्तर देतात आणि नंतर या प्रश्नाचं उत्तर देतात. या जोखडातून मनाला कसं सोडवायचं? तर साध्या भाषेत पहिले मी एक्सप्लेन करतो आणि मग संस्कृत घेतो, नाहीतर ते फार डोक्यावरून जाईल. तर तू कोण आहे असं विचारल्यावर श्रीकृष्ण म्हणतात, अरे विप्रा, म्हणजे हुशार माणसा, वेदविद्त सगळे वाचलेत तू, मग मी कोण आहे हा प्रश्न विचारणारा तू कोण आहेस? तू कोण आहेस म्हणून तू मला विचारतोयस. आता तू कोण आहे हे केव्हा असू शकत नाही? जर अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, सगळं एकच आहे, तर मी कोण आणि तू कोण वेगळा कुठे आला? हा प्रश्न तुझ्याकडे आला कुठून की तू कोण? तू आणि मी एकच आहे. मग खरा प्रश्न पाहिजे मी कोण आहे. इथपर्यंत आपण समजलो.
तू कोण आहे नाही, कारण का तू आणि मी एकच आहे. मग तुला हा प्रश्न पडू शकतो की मी कोण आहे, कारण का आपण सगळे एकच आहोत. मग ते त्याच्या पुढे जाऊन अजून उत्तर देतात, अरे मी कोण आहे, हे विचारणार कोण, हे बोलणार कोण आणि हे ऐकणार कोण. सगळं जर एकच आहे तर बोलणारा मीच, बोलणारं तोंड पण माझंच, ऐकणारा पण मीच. म्हणजे या प्रश्नालाही काही अर्थ नाहीये. हा बोलण्याचा एक्सरसाइज फक्त मूर्खपणाचे, बोलण्याला काही अर्थच नाहीये, कारण सगळंच मी आहे. बोलणारा मी, बोलणं शब्द असणारे माझे आणि ऐकणारा पण मी. जर सगळं एकच आहे तर मी प्रश्न कोणाला विचारू माझ्याबद्दलच. हा मूर्खपणाच झाला. वाचा रंभोही अनर्थक. हे इथपर्यंत पहिलं ते उत्तर देतात की मी कोण. आणि या सगळे सगळे जे जीवभूत आहेत ते फक्त 5 महाभूतांनी बनलेले आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या 5 महाभूतांनी प्रत्येक जण जर बनलेलं आहे तर मी आणि तू वस्तुतः वेगळं कोणी नाहीच आहे, पंचमहाभूतांनीच बनलेला आहे. तर पंचमहाभूतांनी जर 5 लाडू बनले तर हा लाडू वेगळा, हा लाडू वेगळा आपण वेगळं म्हणतच नाही, सगळं एकच आहे. तर हा प्रश्नच उरत नाही, मी कोण, तू कोण आणि मी कोण, स्वतःलाच काय विचारणार. त्यामुळे सगळंच अनर्थक आहे. आता पुढचं त्यांनी सांगितलंय की जे विषय गोष्टी आहेत आणि मन जे आहे ते एकमेकात गुंतलेलं आहे, तर मनाला वेगळं कसं काढायचं याच्यापासून. तर श्रीकृष्ण हंसाच्या रूपात सांगतात, ह्यांना वेगळं काढणं शक्य नाही. त्यांना वेगळं काढण्याच्या फंदातही पडू नकोस, कारण हे दोघे या मायामयी जीवाला, या देहाला देहामध्ये अडकून ठेवणाऱ्या गोष्टी आहेत, त्रिगुणांनी बनलेल्या गोष्टी. या त्रिगुण या मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि विषयामध्ये ते एकमेकांशी अट्रॅक्ट झालेले आहेत. सिमिलर अट्रॅक्ट इच अदर इन धिस वे, नॉट अपोजिट अट्रॅक्ट. तर तुम्ही जर सात्विक गुणाचे असाल तर तुम्ही सात्विक गोष्टींकडे अट्रॅक्ट व्हाल. आज तुम्ही इकडे जमलेले आहेत ते सात्विक गोष्टींनी अट्रॅक्ट झालेले आहेत. जे राजसिक आहेत ते म्हणतील इथे देवळात जाऊन काय उपयोग नाही, मी जरा कामाला लागतो, जरा 4 पैसे कमवतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि तामसिक आहे तो म्हणतो जाऊ दे मी झोपाच काढतो, कशाला थंडीचं उठा, तो झोपेतच राहणार. किंवा तो म्हणेल जाऊन मी पिक्चर बघतो, टाइमपास करतो, काही करायचंच नाही मला आयुष्यात. तर तुमचे जे गुण आहेत त्यानुसार तुम्ही अट्रॅक्ट होता. तर ह्या भानगडीतच पडू नका सोडवायच्या. मग काय करा, परत तेच आलं, तुमच्या खऱ्या ओळखीवर तुमचं लक्ष केंद्रित करा. तुमची खरी ओळख विसरू नका आणि तुमच्या खऱ्या ओळखीवर तुमचं लक्ष केंद्रित केलं तर गुण आणि विषय आणि मन या सगळ्यांचा त्याग करून टाका, असं श्रीकृष्ण सांगतात. इथे आजचा टॉपिक आपला संपतो. आता हे जे सांगितलं ते फक्त आपण शब्दात बघूया. तर ते सनकादय विचारतात, उचू म्हणजे विचारणे, गुणेषु आविशते चेतो गुणाचेतस्सिच प्रभो कथम अन्योन्य संत्याग्य मुमुक्षो अतितितीर्षो. मुमुक्षो म्हणजे ज्याला इच्छा आहे खरं ज्ञान मिळवायची, आत्मज्ञानाची, त्यांनी या विषयांच्या, या गोष्टींच्या पलीकडे जायची त्याला इच्छा आहे, तर कसं जाणार. मग श्रीकृष्ण सांगतात, वस्तुनो यदि अनानातत्वम, म्हणजे जे सत्य आहे, जे खरं आहे, ब्रह्मवस्तू आहे, त्याच्यात अनानातत्वम म्हणजे 2 गोष्टी नाहीच आहेत, एकच आहे सगळं काही. अनानातत्वम आत्मन प्रश्न ईदृश. मग हा प्रश्न येईलच कसा, कोणाला विचारणार. कथम घटेत वो विप्रा वस्तुम वामे क आश्रय. मग तू कोण हा प्रश्न येतच नाही, फार मी कोण हा प्रश्न होतो. मग ते म्हणतात, पंचात्मकेषु भूतेषु समानेषु च वस्तुतः. सगळ्या गोष्टी पंचमहाभूतांनी घडलेल्या आहेत, समानच आहेत. मग गो भवान इति व प्रश्न. मग हा प्रश्न उरला कुठे की मी कोण, तू कोण आणि उत्तर कोण देणार, ऐकणार काय. वाचारंभ, वाचेचा फापट पसारा देखील मूर्खपणाचा आहे. जर प्रश्न विचारला तुम्ही कोण, तर उत्तर कसं दिलं जातं याचं एक छान उदाहरण देतो. सेन्सस आपल्याकडे दर 10 वर्षांनी येतं. कोविडमध्ये जरा ते मागे पडलं, पण आता परत येईल सेन्सस. तर माहिती घ्यायला येतात घरी, तुम्ही कोण, तुमचं वय काय, तुमचे आई कोण, वडील कोण, तुमचं काम काय, प्रोफेशन काय. तर ते जर विचारलं तर जाती, गुण, क्रिया, संबंध, तुम्ही कोण आहात ह्याचा जर प्रश्न विचारला तर तुम्ही कुठल्या जातीत, मनुष्य आहात का नाही. उदाहरणार्थ बाहुबली 2 ज्यांनी पिक्चर बघितला असेल, त्याच्यात जेव्हा त्याला ती आग लावते आणि त्याचे सगळं जळत येतं, तेव्हा तो कटप्पा मागून त्या बाहुबलीची स्तुती करतो. बाहुबली खरा कोण आहे सांगायला.
राजाधिराज अमुक 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 अमुक. तर ती जी खरी ओळख आहे ती माणसाची ओळख कशी सांगितली जाते की तो पुरुष आहे की नाही, तो राजा आहे, कोण आहे, गुण, तो शौर्यवान आहे, हुशार आहे, त्याच्यात अजून काय काय गुण आहे, क्रिया, तो क्षत्रिय आहे, राजा आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, संबंध, तो कोणाचा मुलगा आहे, कोणाचा वडील आहे, कोणाचा नवरा आहे, कोणाची बायको आहे, या पद्धतीने तुम्ही उत्तर देता. आता तुमची खरी ओळख तुम्हाला कळली आणि सेन्सस वाले तुमच्या घरी आले तर तुम्ही काय उत्तर देणार? बाबा कोण आहात तुम्ही, हा प्रश्न पहिले तिने विचारायला सुरुवात केला. नाव काय तुमचं? मला नावच नाही, अनामी. जी खरी ओळख आहे त्याला नाव कुठे आहे, त्याला गुणच नाही, तो निर्गुण आहे. अनामी. तुमची डेट ऑफ बर्थ काय? मी अजम आहे. अजम म्हणजे मला जन्मच नाही, मला कधी जन्म नव्हता, मी अनादी आहे, मी सुरुवातीपासूनच आहे. जसं आपण चतुश्लोकी भागवतात गेल्या वेळेला बघितलं होतं, त्याच्या आधी त्याच्याकडे आपण येऊया पहिले. तर मला जन्म नाही, मला मृत्यू पण नाही, तर डेट ऑफ बर्थ कशी येणार? फादर्स मदर्स नेम नॉट ऍप्लिकेबल. कारण का मला कोणी नाहीच आहे, जे आपण निर्वाण षटकम मध्ये बघत होतो आता योग निद्रे. ना मला आई आहे ना वडील आहे, ना तुम्ही कोणाचे आई आहेत ना वडील आहात, ना बंधू आहात ना मित्र आहात, नाते संबंध कुठे उद्भवतच नाही. आणि तुमचा परमनंट ऍड्रेस काय? तर श्रीकृष्ण सांगतात सर्वत्र गम विभुत्वाच्या सर्वत्र दूरस्थम चांतिके चतत. म्हणजे तुम्ही दूर पण आहात, जवळ पण आहात, तुम्ही सगळीकडे आहात, असा तुमचा जर खरा ऍड्रेस आहे तर सगळाच गोंधळ उडला. आणि तुम्ही काम काय करता? नैष्कर्म्य, कामच नाही, मी अकर्ता आहे, मी काहीच करत नाही. उदाहरणार्थ जे आपण पूर्वी बघितलं होतं अथर्वशीर्षाच्या वेळेला, सूर्य हा फक्त तळपतोय, तो पृथ्वीवरचं एकही काम करत नाहीये. आपण सूर्याच्या उजेडात सगळी कामं करतोय. तसंही गुणमयी माया या कर्त्याच्या अकर्त्याच्या प्रेझेन्स मध्ये सगळे खेळ करते. जे मी बोलतोय, जे तुम्ही ऐकतोय, गुणमयी मायेचे खेळ आहेत. खरा जो मी आहे तो अकर्ता आहे. अकर्तृत्वम अभोक्तृत्वम. हे तू काही भोगत पण नाहीयेस आणि तू काही करतही नाहीये. जसं आकाश ढगांबरोबर असलं तरी ढगांमुळे आकाशावरती काही परिणाम होत नाही. तर तुमची खरी ओळख काय आहे ती तुम्ही ओळखली तर हे प्रश्न काही येत नाही. मग आपण बघूया, मनसा वचसा दृष्ट्या गुह्यते अन्यैपि इंद्रियैः. म्हणजे तुमचे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत किंवा अजून कुठली ज्ञानेंद्रिय आहेत, त्या सगळ्यांनी तुम्हाला काही दिसलं तरी एकच लक्षात ठेव, असं ते सनकाला आणि त्याच्या भावांना आणि ब्रह्माजींना सांगतायत. अहम एव न मत्त अन्यत. मीच आहे, दुसरं काहीही नाही. अहम एव न मत्त अन्यत इति बुद्धत्वम अंजसा. अंजसा म्हणजे बाय एन्क्वायरी, बुद्धत्वम म्हणजे समजून घे. काय समजून घे? मीच एक सगळीकडे आहे, दुसरं काहीही नाही. जेव्हा आपण दोन गोष्टी बघितल्या होत्या, कशात? चतुश्लोकी भागवत मधले पहिले 2 श्लोक. जर कोणी म्हणत असेल, आठवत असेल तर ठीक आहे, तर मी रिवाइज करतो. अहम एवा समे वागरे. मीच सुरुवातीला होतो. नान्यत यत सत असत परम. सत असत परम हे जे काही मायामयी आहे ते काही नसताना मीच होतो. पश्चात अहम यदे तत्व. म्हणजे सगळं संपल्यावर पश्चात अहम यदे तच्च योवशिष्यते सोस्म्यहम. हे ज्याला कळलं, मला माझी खरी ओळख त्याला कळली की तोच मी आहे, दुसरं काही नाहीये. हे सगळं घडायच्या आधी आणि नंतर देखील मीच फक्त होतो. आता याच्यात भगवद्गीतेत श्रीकृष्ण पण सांगतात, मत्त परतरम न अन्यत किंचित अस्ति धनंजय. माझ्याशिवाय अजून काही नाहीच आहे दुसरं, सगळं काही माझंच आहे. मी सगळ्या मण्यांमध्ये गुंतलेल्या त्या दोऱ्यासारखा आहे. सूत्रे मणिगणाईव. किंवा चतुश्लोकी भागवतातला तो दुसरा श्लोक आहे, ऋतेर्थम यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मने. म्हणजे जे तुम्हाला वाटतंय मी आहे पण खरोखरीच मी नाहीये, तो आभास समजा, ती माया समजा. आणि ती माया अंधकार रूपी अविद्येतून, अज्ञानातून आलेली आहे. आणि हे समजण्यासाठी अष्टवक्रांनी अष्टवक्र गीतेत फार छान 3 श्लोक दिलेले आहेत. अहो विकल्पितम विश्वम. हे विकल्पित विश्व आहे. अहो विकल्पितम विश्वम अज्ञानात मयी भासते. अज्ञानामुळे मला भासतंय. कसं भासतंय? रूप्यम शुक्ती. म्हणजे चांदीसारखा शिंपला चांदीसारखा वाटतोय मला. रूप्यम शुक्ती फणी रज्जव.
दोरीच्या ठिकाणी मला साप वाटतोय आणि पाण्याच्या ठिकाणी जिथे पाणी नाहीये वारी सूर्य करे तिथा, म्हणजे मृगजळाच्या ठिकाणी जे मृगजळ म्हणतो तिथे पाणी तुम्हाला सूर्यकिरणांच्या ठिकाणी भासतंय. म्हणजे अहो विकल्पितम विश्वम अज्ञानात्मयी भासते रुप्यम शुक्ती फणी रज्जौ वारी सूर्य करे तथा. तसंच हे जे तुम्हाला दिसतंय तिन्ही, जे आपण अहम भोजनम नाही व भोज्यम न भोगता, जे मी खाणं नाही, खाणारा नाही आणि खाणं उपभोगणारा नाही, तसं ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता हे त्रितय जे आहे हे खरं नाहीये. ज्ञानम ज्ञेयम तथा ज्ञाता त्रितय नास्ति वास्तवम, वास्तवात हे अस्तित्वातच नाहीये. अज्ञानात भाती यत्रेदम, अज्ञानामुळे मला या तीन गोष्टी वाटत आहेत. खरा मी कोण आहे? सोहम अस्मी निरंजनम. सोहम म्हणजे मीच तो, तोच मी, अहम ब्रह्मास्मी. आणि शेवटचं आहे द्वैत मूलम अहो दुःखम. या द्वैतामध्ये फक्त दुःखच आहे, त्याला कुठलाही उपाय नाही. न अन्यत अस्ति अस्ति भेषजम. दृश्यम एतम मृषा सर्वम. तुम्ही जे बघताय ते सगळं खोटं आहे. दृश्यम एतम मृषा सर्वम एकोहम चिद्रस अमल. मी एकच आहे, चिद रस अमल म्हणजे सच्चित आनंद. अस्ति भाती प्रिया. वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या पद्धतीने म्हटलेले सेम मिनिंग. चिद रस अमल म्हणजे सच्चित आनंद, असं मी आहे. तर रामदास स्वामी म्हणतात तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेके पाहिला म्हणे सोहम, विज्ञाने अहम सोहम मावळली. तर गुणेषु आविशते चेतो गुणा चेतस्य च प्रजा, जीवस्य देह उभयम गुणा चेतो मदात्मनः. म्हणजे गुण आणि चेत म्हणजे जे ऑब्जेक्ट्स आहेत आणि जे मन आहे हे एकमेकांत गुंतलेलं आहे आणि त्यांनी या जीवाला देहबुद्धीत अडकून टाकलेला आहे. या देहबुद्धीत या गोष्टींमुळे तुम्ही अडकलेला आहे. आणि हे तू लक्षात घे, तो जीव आहे तो माझाच अंश आहे, पण तो भ्रमित झालेला आहे मायेने. मग शेवटचा श्लोकाचा गुणेषु आविशते चित्तम अभिक्षणम गुणसेवया. म्हणजे मन जे आहे ते सारखं परत परत उपभोगाच्या हव्यासाने या गोष्टींमध्ये आकर्षित झालेलं आहे. तर या गुणांमुळे चित्त प्रभाव झालेला आहे आणि चित्तामुळे गुण प्रभाव झालेला आहे. तर या दोन्ही गोष्टींना त्याग करून टाक. मद्रूपम उभयम त्यजेत. या गोष्टींचा त्याग कसा करणार? माझ्या ठिकाणी मद्रूपम, माझ्या रूपाशी एकरूप हो, माझ्याशी भक्त हो अभक्त हो, माझ्यात आणि तुझ्यात फरक करू नको, माझ्याशी एक रूप हो. म्हणजे मटेरियल ऑब्जेक्ट्स मधून वासना येते, ते चित्तावरती, मनावरती, मटेरियलिस्टिक माइंडवरती इफेक्ट होतो. परत विचार येतात आणि परत परत तुम्हाला त्या गोष्टींचा उपभोग होण्याची इच्छा येते. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात शनै शनै ही उपरमेत. हळूहळू मनाला कंट्रोलमध्ये आणा. जे असं या विषय सुखांच्या मागे आहे, हळूहळू मनाला कंट्रोलमध्ये आणा. शनै शनै ही उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. बुद्धी, मन, डिटर्मिनेशन हे तुम्ही चांगल्या गोष्टी वाचून समजून हळूहळू कंट्रोलमध्ये आणा. आत्मसंस्थम मनकृत्वा, म्हणजे तुमच्या खऱ्या ओळखीच्या ठिकाणी आत्मसंस्थम मनकृत्वा, तिथे मन घट्ट करून न किंचित अपि चिंतये, दुसरा काही विचार करत बसू नका. जे पतंजली योग सूत्रात, पतंजली 196 सूत्रात प्रत्याहाराबद्दल सांगतात. प्रत्याहार म्हणजे आपली इंद्रिय बाहेरच्या बाजूनी जी वळलेली आहेत ती कासवांच्या हातापायासारखी आत खिचून घ्या, आतल्या साईडला वळवा. म्हणजे स्वविषय असंप्रयोगे चित्तस्य स्वरूपानुकार इव इंद्रियाणाम प्रत्याहार. स्वविषय असंप्रयोगे म्हणजे मन ज्या विषयात गुंतलेलं आहे त्याचा गुंता काढण्यासाठी अटॅचमेंट, कॉन्टॅक्ट तोडा, इंद्रिय आत वळवा. थोडक्यात अंतर्मुख व्हा, बाहेर शोध घेत बसू नका. अंतर्मुख झाल्यावर त्या चित्ताला स्वरूपानुकार, स्वरूपानुकार म्हणजे तुमच्या खऱ्या ओळखीनुसार, अहम ब्रह्मास्मी या ओळखीनुसार त्याला वळवा. त्यालाच इंद्रियांचा प्रत्याहार असं म्हणतात. आणि खूप छान दिलेलं आहे रामचरितमानस मध्ये शेवटचं आजचं वाक्य, जानू सपने सिरा कटाए. जानू सपने सिरा कटाए कोई बिनु जागे ना दूरी दुःख होई. हे जे दुःख होतंय विषय सुखांच्या मागे लागून त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचंय, त्या दुःखातून मी किती प्रयत्न केला सोडवण्याचा होणार नाही.
कारण ही सगळी दुःख स्वप्नातल्या दुःखांसारखी आहेत आणि या स्वप्नातल्या दुःखानंतर तुम्हाला जर मुक्ती पाहिजे, स्वप्नात जर कोण तुमचा गळा कापतय, जानू कोई सिरा कटाय, सिर काटतय, तर तुम्हाला त्या दुःखातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, जाग व्हा. बिनु जागे कोई दुःख दुरी ना होय. जाग झाल्याशिवाय हे दुःख काही होणार नाही. जाग व्हा म्हणजे स्वतःची खरी ओळख ओळखा, स्वतःच्या खोट्या ओळखीतून बाहेर या. खोट्या ओळखीमुळे होणारी दुःख सगळी बाहेर जातील. आता आपण कसायदारांनी शेवट करूया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे दोषावे, दोषोनी बदद्यावे सायदाने. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सकर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो ते वांछील तो ते लाहो, प्राणी